राज्यात लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी उद्या मतदान। मुंबईतील 6 मतदारसंघात होणार मतदान। ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी मतदारसंघामध्ये जय तयारी। नवी मुंबई एपीएमसी मार्केट उद्या राहणार बंद। व्यापारी माथाडी कामगारांना मतदान करता यावं यासाठी मार्केट बंद। भाजीपाला मार्केट सकाळी 8 पर्यंत सुरू राहणार। तिसरी बार मोदी सरकार, पाकव्याप्त काश्मीर भारतात। भाजपची निवडणूक प्रचारात नवीन घोषणा। योगींच्या घोषणेवर विरोधकांचा पलटवार। भाजप मागील 10 वर्षात विकास केला असा आव आणण्याचा प्रयत्न करते। मतदानात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिसेल। नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल। महिलांच्या मारहाणीवर केजरीवाल काहीच बोलत नाहीत। नवनीत राणांचा अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल। 2019ला शिंदेंना मुख्यमंत्री करायला अजित पवार आणि तटकरेंचा विरोध होता। संजय राऊतांचा मोठा दावा। 2019 मध्ये संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं। मुख्यमंत्रीपदासाठी राऊत उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करत होते। नितेश राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पाकिस्तानचा झेंडा लावून हार घालतात। किरण पावसकरांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारावर गंभीर आरोप। मतदान आकडेवारीवर 7 दिवसात उत्तर द्या। सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवर न्यायालयाला संशय। राज्यात अवकाळीचा तडाखा। कोकण, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना फटका। पिकांचं अतोनात नुकसान। राज्यात 5व्या टप्प्याच्या मतदानासाठी खास तयारी। निवडणूक आयोगाकडून महिलांसाठी खास सखीबूथ। महिलांच्या सबलीकरणासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल। महाराष्ट्रात विकासाच्या नावावर निवडणूक। महायुती 45 जागा जिंकेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। इंडोनेशियात झालेल्या इंटरनॅशनल डायव्हिंग स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीला मिळालं सुवर्ण पदक। या स्पर्धेत 146 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग। भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी मतदान यंत्रणा सज्ज। मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात। सांगलीत निवडणुकीवर पैज लावणं पडलं महागात। पैज लावणाऱ्या 2 मित्रांवर गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या चिपळूणला पावसाने झोडपलं। मे महिन्यातच नदी नाल्यांना पूर। तालुक्यात एका तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद। जळगाव जिल्ह्यातील 17 हजारांपेक्षा अधिक केळी उत्पादक पीक विमापासून वंचित। जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर ही रक्कम मिळाली नसल्यानं शेतकरी चिंतेत। अमरावतीमध्ये गांजा तस्करांवर मोठी कारवाई। पोलिसांकडून 21 किलो 265 ग्राम गांजा जप्त। गांजा तस्करी करणारा एक पोलिसांच्या ताब्यात तर 1 जण पसार। अकोला जिल्ह्यातील नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये पर्यटकांना वाघाचं दर्शन। गंगा नदीत बोट उलटल्यानं 2 जण बेपत्ता। महावीर टोला गावात घडली घटना। भारतीय हवामान विभागाचा दिल्लीत उष्णतेसाठी रेड अलर्ट। कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।